नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, महत्वाची गोष्ट तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. 21 जूनला तुमची एक्झाम आहे आणि अजूनही तुम्ही तयारी केली नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा आणि जर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर क्लिक होत असेल पटकन क्लिक करा. काय म्हणायचं मला थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, 21 जूनला एक्झाम आहे. आता जर विचार केला तर 40 दिवस तुमच्या हातात आहे आणि जर तुम्ही अभ्यासाला सुरुवातच केली नसेल तर आता काय करावं हा जर प्रश्न असेल तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. होईल का अभ्यास? कसा करावा अभ्यास? या शेवटच्या 40 दिवसामध्ये टू द पॉइंट जर अभ्यास केला तर होतो अभ्यास. कसा होतो थोडक्यात समजून घेऊया आपण वन बाय वन. पहिलं बघा, राहिलेले दिवस जर एकूण अभ्यास आपण विचार केला तर मार्क्स आपल्याला किती हवे बरं? जर तुम्ही कॅटेगरीत असाल तर 82 प्लस मार्क लागतात आणि ओपन असेल तर 90 प्लस लागतात. सर्व राहिलेल्या 40 दिवसामध्ये एवढे मार्क मला कसे मिळवायचे याची जर प्रॉपर तुम्ही प्लॅनिंग केली तर दररोज तुम्हाला किती मार्कांची गरज आहे? तर दररोज तुम्हाला मी असं म्हणतो तुम्हाला फॉर एक्झाम्पल 40 दिवसामध्ये पर डे तुम्हाला 4 मार्क्सचा अभ्यास झालाच पाहिजे. हे तुमचं प्लॅनिंग असतं. किती मार्क्सचा? 4. करतो मी 4 मार्काचा अभ्यास, पण जर नाही झाला 4 तर ऍटलीस्ट 3 पर्यंत या तुम्ही. म्हणजे 3 किंवा 2 पर्यंत या तुम्ही. 3 किंवा 2 मार्क मला ऍटलीस्ट या 40 दिवसामध्ये पर डे करायचा आहे. जर मी 40 गुणिले 3 केला तर 120 मार्क तुम्हाला मिळू शकतात राहिलेल्या 40 दिवसामध्ये तुम्हाला. तर या 40 दिवसात दररोज दररोज तुम्ही जर अभ्यास जो करतात ना तो फक्त एक्झाम ओरिएंटेड पाहिजे. तर आणि तरच हे शक्य आहे. माझा प्रश्न सर एक्झाम ओरिएंटेड शब्द तर ऐकलेच ना मी, पण एक्झाम ओरिएंटेड नेमकं कसं करायचं ते पण आम्हाला सांगा ना. मग एक्झाम ओरिएंटेड अभ्यास कसा करायचा ते पण मी थोडक्यात सांगतो. बघा काय करायचंय तर एक विषय 20 तासात संपणार. बघा इथून पुढे जर प्लॅन केला तुम्ही तर 40 दिवसात 40 दिवस तुमच्या हातात आहे आणि प्लॅन करतो की 20 आवर्स मी जर एका विषयाला दिला तर माझं 40 दिवसामध्ये जेवढे विषय आहेत पेपर 1 पेपर 2 सेपरेट किंवा एकत्र करून तो विषय संपू शकतात का? यस, डेफिनेटली संपू शकतात. पण हे 20 आवर्स आहेत ना हे कसे असावे? हे 20 आवर्स हे एक्झाम ओरिएंटेड असावे, टू द पॉइंट असावे, महत्वाचे टॉपिक असावे. नाहीतर ह्या 20 तासामध्ये काही तास असे जातील काय वाचू नको. हे जर तुम्हाला कळत नसेल तर मग अवघड आहे, मग होणार नाही. म्हणून मी परत सांगतो या 20 तासात दररोज एका सब्जेक्टचा 20 तास द्यायचा, दररोज कन्सिस्टन्सी अभ्यास करायचा आहे. कन्सेप्ट आणि बेसिकवर आता काम करू नका. कन्सेप्ट तुम्ही ह्या नादात पण लावू नका. मला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, मला कन्सेप्ट समजल्याच पाहिजे. माझा आत्ता असे कन्सेप्ट मला समजा बेसिक पासून माझं घ्या ए बी सी डी ई एफ जी हे पण शिकवा मला. ते होणार नाही शक्य आता. आता फक्त एक्झाम ओरिएंटेड करायचा अभ्यास तुम्हाला. मग अभ्यासाचं नियोजन कसं असावं त्याला आपण म्हणतो रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेस. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? आता बघा जास्त डोकं लावत बसायचं नाही, आम्हाला पण डोकं लावू नका. सिंपल सांगायचं म्हटलं तुम्हाला तर एक्झामला जसं विचारलं जातं उदाहरणार्थ काय, सपोज सपोज मी सब्जेक्ट घेतला मराठी सब्जेक्ट घेतला. मी काय करतो पीवायक्यू बघतो. पीवायक्यू मला काय फायनल करायचं की इम्पॉर्टंट टॉपिक कोणते, इम्पॉर्टंट टॉपिक त्याच्यावरती दरवर्षी काय पर इयर किंवा प्रत्येक टीईटीला प्रश्न आलेलेच आहेत. मग असं जर मला लक्षात आलं मराठीत तर मी काय करणार, हे टॉपिक बाजूला करणार. हे टॉपिक बाजूला केले की त्यानुसार मला काय करायचंय, एक बुक बाजूला करायचा आहे. एक बुक म्हणा किंवा एक मार्गदर्शक मला घ्यायचं आहे. मार्गदर्शकांचा रोल खूप महत्वाचा आहे. बुक पेक्षा मी मला आता सांगेल ह्या राहिलेल्या 40 दिवसामध्ये मार्गदर्शक तुम्हाला काय करतील. एक सपोज मी मार्गदर्शक मी परिसर अभ्यास शिकवतो. मी काय करतो 4 5 6 पुस्तकं मी वाचून ठेवले असतात. पाठीमागचा अनुभव माझ्याकडे आहे. गेली 8 वर्षापासून मी शिकवतोय. हा अनुभव आणि सगळे मार्केटमध्ये पुस्तक वाचून मी बसतोय. त्यातलं 4 बाजूला काढलं मी आणि टू द पॉइंट मी तुम्हाला सांगतोय. मला सांगा बघ असं जर कोणी सांगत असेल तुम्हाला तर तुमचा अभ्यास टू द पॉइंट होणार. तुमचा कॉन्फिडन्स डे टू डे बिल्डअप होणार आहे आणि अभ्यासाच्या दिशेने तुम्ही जेव्हा जाता ना सक्सेस जवळ येतंय हे जाणवतं आपल्याला. हे जाणवतं कसं जाणवतं ते पण सांगतो मला. हे सगळं करत असताना बघा टॉपिक केला तुम्ही विशेष लक्षात घेतला, बुक्स किंवा मार्गदर्शकांचा रोल तुम्ही लक्षात घेतला. हे सगळं केल्यानंतर मग मी पुढे घेऊन जातो तुम्हाला हे सगळं. फॉर एक्झाम्पल मी एक टॉपिक कम्प्लीट केला. फॉर एक्झाम्पल मी प्रयोग हा टॉपिक मराठीचा कम्प्लीट केला. मी कम्प्लीट केला, मला बघितलं अरे याच्यावरती प्रश्न खूप आलेले आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि टीईटीला हा विचारला जातो प्रश्न येतो म्हणजे येतोच. मी बाजूला मराठीचा हा टॉपिक बुक मार्गदर्शक घेतलं, प्रयोग समजून घेतला सगळा आणि लगेच मी काय केलं एमसीक्यू सॉल्व्ह केले, टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या. मग मला 10 प्रश्न सॉल्व्ह केले. मला 8 मार्क पडला. याचा अर्थ माझा टॉपिक खूप चांगला झाला, कमी दिवसात झाला, कमी हावर्स मध्ये झाला, टू द पॉइंट झाला. तुम्ही सुद्धा सांगू शकता अरे प्रयोगावरती हमखास प्रश्न येणार आहे आणि याच्यावरती मला हमखास मार्क मिळणार आहे. मग तुम्ही पर डे कॅल्क्युलेट करा माझे 4 मार्क खिशात पडताय का. यस पडत असतील तर नक्कीच तुम्ही अभ्यास चांगला करताय. मग होऊ शकतो का अभ्यास, सर्व विषय एका ठिकाणी टू द पॉइंट मिळेल का.
100% मिळेल. कुठे मिळेल? तर त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन केली आहे. बघा, डोकं लावणारे विद्यार्थी आम्हाला नकोय. बेसिक आम्ही शिकवणार नाही, ऍडव्हान्स शिकवणार आहोत, टू द पॉईंट शिकवणार आहोत, प्रत्येक विषयाचे महत्वाचे टॉपिक शिकवणार आहोत. PYQ अनालिसिस करून ही टीचर तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. आम्ही सांगतो तेवढंच करणार असाल तर ही बॅच जॉईन करा. अदरवाईज बेसिक सांगा आणि कन्सेप्ट सांगा हे इथे शक्य होणार नाही. आणि दुसरा मुद्दा, ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केला, बॅचेस झाले असेल आमच्याकडे, कुठे झालं असेल, त्यांच्यासाठी पण ही रिव्हिजनची बॅच महत्वाची असेल. का? कारण त्यांना 50% ऑलरेडी ऑफ आहे. म्हणजे 400 रुपयात तुम्हाला बॅच मिळते. जे विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ऑलरेडी बॅच घेतला 50% ऑफ आहे. म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना पण मस्त 799 रुपयात बॅच मिळते. यावेळी कमी फी मध्ये तुम्हाला हे सगळं आम्ही देतोय, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सीरीज सुद्धा इथे अवेलेबल बघा. 350 प्लस टॉपिक नुसार, सब्जेक्ट नुसार फुल लेंथ टेस्ट सीरीज अवेलेबल आहे. सो बाकी काहीच करायची गरज नाही. डोळे झाकून मी तुम्हाला सांगतो, कॉन्फिडेंटली सांगतो, 100% सांगतो की या बॅच मध्ये तुम्ही आम्ही जेवढं सांगतो ना तेवढं फॉलो करा. नक्की तुम्ही TET पास व्हाल. नक्की. का सांगतो मी? कारण ह्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे. अमोल गाडेकर सर, विजय शेळके सर, बोडके सर असेल, त्यानंतर तुमचे टाके सर असतील, सायन्सचे जाधव सर असतील, किंवा किरण पाटील सर असतील, ही सगळी बोबडे सर असतील, ही सगळी टीम गेली कित्येक वर्षापासून TET मध्ये इतके विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलाय की 5000 प्लस रिझल्ट त्यांनी दिलेला आहे. एवढा एक्सपर्ट फॅकल्टी जर तुम्हाला मिळत असेल तर ते सांगतात तेवढंच करा. आणि हे करणार असाल तर मी बॅच जॉईन करा. अदरवाईज बेसिक आम्हाला हे शक्य होणार नाही. तर राहिलेल्या 40 दिवसामध्ये तुम्हाला तयारी करायची असेल तर बॅच 15 मे पासून चालू होते, 21 जून पर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. हे सगळं फीचर याच्यामध्ये असणार आहे. तुम्ही लगेच बॅच जॉईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक वर क्लिक करा. जास्त विचार करू नका, किंतु परंतु करू नका. 799 रुपयाची बॅच फार कमी फी मध्ये. आणि अजूनही जर विचार केला तर परत एरे माझ्या मागल्या जसे रिझल्ट पाठीमागे गेले तसे तुमचे रिझल्ट परत येतील. नुसतेच आता काही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. माझे असे व्हिडिओ आहेत की ज्या व्हिडिओमध्ये कमेंट मुलांचे आहे. काय कमेंट आहे की मुलं म्हणतात की सर तुमची बॅच जॉईन केल्यानंतर ना आम्हाला रिझल्ट आले, पण काही विद्यार्थी असे आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला आधी माहिती असतं की सर असं असं आहे. नुसते आम्ही तुमचे लेक्चर युट्यूबवर बघितले. आता हे लेक्चर आहे, हे लेक्चर चालू करत नाही, त्याचे कमेंट तुम्ही वाचू शकता. तर तुमचे बेस्ट अकॅडमी, यशाची आम्ही इग्नाइट अकॅडमी, काहींचे असे आहेत की सर तुमची नुसते आम्ही रिव्हिजन सेशन केले. रिव्हिजन सेशन केले बघा. यात तुम्हाला दाखवतो मी की सर टेस्ट लावल्या तरी त्यांना एवढे मार्क पडले. एवढे मार्क पडलेत म्हणजे 80. बघा, हे सांगितलं. खरोखर मनापासून धन्यवाद सर. मी आपली युट्यूबवरची मॅरेथॉन लेक्चर कोण अभ्यास करावा त्याचा मला फायदा झाला. मी प्राथमिक शिक्षिका आहे, अभ्यासाला वेळ अतिशय कमी मिळाला, पण आपल्या सर्वांच्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात TET चांगल्या मार्काने पास होता आले. आता मला सांगा, रिव्हिजन सेशन सगळे बघून सुद्धा त्यांना मार्क चांगले पडू शकतात. तुम्ही जर ही 40 डेजची बॅच जॉईन केली तर कॉन्फिडन्स, मी तुम्हाला सांगतो, कॉन्फिडन्स सांगतो की तुम्ही 100% इथे पास आउट होणार. बघा इथे आता कितीतरी मेसेज असे आले माझ्याकडे. बघा, एकदा युट्यूब व्हिडिओ पाहून TET 97 मिळाले. नुसते युट्यूबवरची व्हिडिओ पाहून सुद्धा बघा. पहिल्याच प्रयत्नात TET पेपर 1 पेपर 2 फक्त इग्नाइट अकॅडमी पास झालेला आहे. फक्त 7 दिवसात अभ्यास करून TET विज्ञान पेपर 2 पास. किती 7 दिवसात. आता हे जर हे करू शकला असेल, तुमचा कॉन्फिडन्स नसेल, मी सांगतो तुम्हाला ह्या बॅच मध्ये तुम्ही आलेत ना 100% तुमचं इथे TET क्वालिफाय होणार. बघा, खरंच तर मनापासून धन्यवाद. क्लास जॉईन करू शकता विद्यार्थ्यांनी शेवटच्या 15 दिवसात मॅरेथॉन घेतले, त्याचा फायदा झाला. बघा, हेच सगळे कमेंट तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवले कमेंट, इथे काढून दाखवले लाईव्ह व्हिडिओच्या कमेंट आहे. या पाठीमागचे जेव्हा TET एक्झाम झाली ना त्याचे कमेंट आहे सगळ्या. बघा, TET उत्तीर्ण झाले, मार्गदर्शन केलं. आता हे सगळं तुम्ही जर बघितलं, बघा खूप छान मार्गदर्शन करतात सर्व विषय. तुमच्या युट्यूबच्या व्हिडिओतून मला 82 मार्क मिळाले. खूप युट्यूबच्या व्हिडिओतून 82 मार्क मिळाले. आता ह्या जर आमच्या ऍक्च्युअल बॅचला असते आता किती मार्क असते ना? किती मार्क असते? 90 प्लस तर 100% असते. क्वालिफाईड आता क्वालिफाईड असू शकतात, नो डाऊट, 82 कॅटेगरी बद्दल. पण असे काही कॅन्डिडेट आहेत ज्यांनी फक्त युट्यूबचे लेक्चर बघून जर त्यांना एवढे मार्क पडला असेल, मी तुम्हाला सांगतो शेवटच्या टप्प्यात ही बॅच जॉईन करा. 100% 90 प्लस मार्क तुमचे तुम्हाला मिळतील. त्यात काही शंका असेल राहू देत. मग ज्यांना वाटतंय यस आम्हाला गरज आहे तर शेवटच्या टप्प्यात रिव्हिजन करायची, शेवटच्या टप्प्यात टू द पॉईंट अभ्यास करण्याची आम्हाला नितांत गरज आहे, त्यांनी लगेच बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी काय करू शकता, आमच्या टीमला कॉल करू शकता. 2 रुपयाची बॅच आहे, सेपरेट बॅचेसमध्ये पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे पुस्तक सगळ्यांकडे असावं. शेवटच्या टप्प्यात त्यामुळे आपण हे पुस्तक 100% असावं. PYQचं पुस्तक आहे. हे सगळं घेण्यासाठी तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून बॅच हवं ते पुस्तक पण परचेस करू शकता. अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. आवडलं तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण महत्त्वाचे अपडेट तुम्हाला इथेच मिळणार. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.